पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अण्णा प्लीज बोला ना आमच्याशी। हे बघा, आम्हाला फक्त एक चान्स द्या, आम्ही तुम्हाला सगळं सांगतो प्लीज। अण्णा फक्त एकदा ऐकून घ्या ना आमचं। अण्णा हे जे आत्ता हाक मारताना तुम्ही मला, तुम्ही आधीच मारायला हवे होते। आतापर्यंत तुमच्या दोघींच्या कुठल्याही हाकेला आम्ही ओ दिली नाही, असं कधी झालंय का? का तुम्हाला आठवतंय? मागे एकदा आरतीने एका कॉपी करणाऱ्या मुलाला पकडलं होतं। नागपुरातला खूप मोठा पुढारी, त्याचा नातू होता तो। पण त्यामुळे तिच्यावरती खूप प्रेशर आलं होतं। पण त्यावेळी सुद्धा आम्ही दोघं ठामपणे तुझ्या पाठीशी उभे राहिलो होतो ना। आम्ही गेलो त्यांच्याकडे, भेटलो त्यांना, बोललो त्यांच्याशी, सांगितलं त्यांना, ठणकावून सांगितलं की यात आमच्या मुलीची काही चूक नाहीये, इथून पुढे तिला अजिबात त्रास होता कामा नये। आणि त्यानंतर त्या मुलाने त्रास देणं बंद केलं होतं ना। अरे तुम्ही दोघी वयात आल्यानंतर तुम्हाला समोर बसून या विषयावर बोललो ना आम्ही तुमच्याशी। पुरेसं स्वातंत्र्य आहे तुम्हाला। फक्त कुठलाही निर्णय घेताना घरी कळवा आधी, आमच्याशी बोला, एवढी साधी अपेक्षा ठेवली होती ना आम्ही तुमच्याकडनं। काय ग काय ग अमूल्या, इतर पालकांसारखं तुमच्या मागे लागलो का कधी आम्ही की अमुकच करा, तमुकच करा, ह्याव करा आणि त्याव करा? नाही ना। तुम्हाला जे आवडेल ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं ना आम्ही तुम्हाला, दिलं ना अमूल्या। आणि तू राजीनामा देऊन माझ्याकडे आली होतीस तेव्हा सुद्धा मी तुला विचारलं होतं, माझ्यापासून काही लपवतेस का? आतापर्यंत अशा 2 संधी दिल्या मी तुम्हाला, त्यानंतर सुद्धा तुमच्या आईने मला सांगितलं होतं की अहो ती बिचारी आरती घाबरली आहे। तर त्यावर मी त्यांना सांगितलं, समजून सांगितलं त्यांना की नका तुम्ही काळजी करू, वाटल्यास मी बोलेन त्यांच्याशी। आणि आपल्या मुली जर तसंच काही असेल तर सांगतील ना आपल्याला, आपल्यापासून काही लपवणार नाहीत त्या। आपल्याच पेशंटने आपल्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या, खोटं पाडलं मला। काय आम्ही दोघंही आता तुम्हाला ना परके वाटायला लागलोय। अरे प्रत्येक सणाला तुमच्या आईला मी विचारलं काय हो काय आणू यावेळी तुम्हाला? दरवेळी त्या म्हणतात की माझं राहू द्या हो, आधी मुलींचं बघा, त्यांच्यासाठी काहीतरी आणा, मग उरलेच पैसे तर मग आणा माझ्यासाठी तुम्हाला आवडेल ते। आम्हा दोघांची पहिली प्रायोरिटी तुम्ही दोघी आहात। आरती, तो मुलगा लग्नात तुझ्या मागे मागे होता, अवतीभोवती होता। मी विचारलं तुला काही नाही, कारण मला खात्री होती की माझी मुलगी माझ्यापासून काही लपवणार नाही। एक मुलगा जो आपल्या नात्यातला का असेना, तो तुझ्या मागे लागलाय, तो इथे घरापर्यंत येऊन गेला। अगदी गौतम तुला बघायला आलेला होता तेव्हा सुद्धा तो इथपर्यंत आला होता। पण या बाबतीत तुम्ही दोघी माझ्याशी एका शब्दाने काही बोलला, सांगितलं मला काही? काय ग? अरे आम्हाला जर अशी कल्पना दिली असती ना, आम्ही बोललो असतो त्यांच्या घरच्यांशी, आज आपण मान वर करून जाऊ शकलो असतो त्यांच्या घरी। पण नाही, आता गेली वेळ, निघून गेली आपल्या हातातून, नाही का? आणि आता तुम्ही सांगता की तुमची यामध्ये काही चूक नाही म्हणून। तुमची सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे तुम्ही या घराचा महत्वाचा नियम मोडलाय। हा, कारण आपण सगळे एकत्र बसून चर्चा करतो कुठल्याही विषयावरती आणि एकत्र मिळून काय तो निर्णय घेतो ना। पण तुम्ही आम्हाला ती संधी दिलीच नाहीत। अगं पण यामध्ये अपमान कोणाचा झाला? तुमच्या आईचा। आणि एक लक्षात घ्या, ती फक्त तुमची आई नाहीये, माझी बायको सुद्धा आहे। आणि इथे माझ्या घरात येऊन माझ्या बायकोचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचं मला किती दुःख होईल।
याचा तुम्ही विचार केला नाही जरा सुद्धा? नाही, यामध्ये चूक कोण बरोबर कोण काही मला कळत नाही, काही मला माहिती नाही. पण आम्ही दोघं मात्र एक चुकलो. आम्ही आमच्या मुलींच्या मनामध्ये आमच्या प्रेमाचा विश्वास निर्माण करायला नक्कीच कमी पडलो. तर हा 6 months प्लॅन आहे. मला असं वाटतं आद्या फॅशन वर्ल्डने सुरुवातीच्या 6 महिन्यात हे टार्गेट तरी अचीव करायला हवं. व्हॉट डू यू थिंक वेदांत? वेदांत, हो, ॲज यू से. सार्थक, मला वाटतं आपण ही मीटिंग नंतर कंटिन्यू करूयात. ओके, नो प्रॉब्लेम. आपण नंतर डिस्कस करूयात. पण मला वेदांतचे इनपुट्स लागणारच. शुअर, बोलूयात आपण. विजय, हो सर. आजच्या पुढच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. आणि जातो. ठीक आहे सर. वेदांत, मला काही इम्पॉर्टंट कॉल्स आहेत, तेवढे मी करून येतो. आलोच. दादा, काय ठरवलंयस तू? काहीच सुचत नाही. आणि असं पहिल्यांदाच होतंय की मला काही सुचत नाहीये. खूप हेल्पलेस फील होतंय मला. आजीला बोलवलं असतं, पण त्यामुळे सुद्धा आई हर्ट झाली तर. अण्णा प्लीज असं म्हणू नका अण्णा, प्लीज. अण्णा, तुम्ही कुठेच कमी नाही पडला, कुठेच नाही. आम्ही कमी पडलो. तुम्ही, आई, तुम्ही दोघंही नाही चुकलात. आमच्याकडून चूक झाली अण्णा. आम्ही तुमच्याकडे मोकळेपणाने बोलू नाही शकलो. पण अण्णा, तुम्हाला खरंच सांगते, तुमच्या प्रेमाचा विश्वास कधीच नाही कमी होणार. लग्नात मुलं मुली एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, थट्टा मस्करी चालते. ही गोष्ट आम्हाला माहिती होती. आणि म्हणूनच आम्ही विक्रांतच्या वागण्याला, त्याच्या बोलण्याला महत्त्व देत नव्हतो. पण कदाचित हीच गोष्ट आमची चुकली. अण्णा, ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आम्ही इतक्या अडकत गेलो की ह्यातून बाहेर निघण्याचा मार्गच आम्हाला मिळत नव्हता. सारखं असं वाटायचं की सगळं काही तुम्हाला खरं खरं सांगून टाकावं. पण अहो, विक्रांत इतक्या टोकाला पोहोचेल असं मनात सुद्धा कधी आलं नाही आमच्या. सुसाईड? विक्रांत? अण्णा, हो, ताईने विक्रांतला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला की आई आणि अण्णा माझं लग्न जिथे ठरवतील तिथे मी लग्न करेन. हे सुद्धा सांगितलं की तिचं लग्न ठरलं. अण्णा, हो, अजून किती स्पष्टपणे तिने सांगायला हवं होतं. तो मनाने कमकुवत होता, मग त्याच्या कृत्यासाठी ताईला का दोषी ठरवतायत त्या? सांगा ना अण्णा, विक्रांतच्या बाबतीत आम्ही कुठे चुकलो? सार्थक दादाचं नुकतंच लग्न झालं होतं म्हणून आम्ही गप्प बसलो. शेवटी काही झालं तरी विक्रांत आत्या बहिणीचा भाऊ आहे.
अगं पण आता शिक्षा झाल्यानंतर हे सगळे पुरावे सादर करून काय उपयोग आहे मला सांग. आणि शिक्षा कोणाला झाली? तुमच्या आईला झाली, मला झाली. नाही आतापर्यंत हे सगळं तुमच्या मुलामुलांमध्ये सुरू होतं तोपर्यंत ठीक होतं, पण गेला आता गोष्टी हाताबाहेर गेल्या. त्या विक्रांतच्या आईने इथे येऊन जे काही आमच्यावर आरोप केले त्यांना उत्तर देणं आम्हाला भाग आहे ना. आम्ही चुकलेलो नाही आहोत हे त्यांना नम्रपणे नक्कीच सांगायला हवंय. पण त्याआधी तुम्ही दोघी खरंच चुकलेल्या नाही आहेत ना, याची खात्री मला करायला हवी ना. अण्णा आम्ही खरं सांगतोय, आम्ही चुकलेलो नाहीये. ते मी ठरवेन, माझ्या पद्धतीने मी शोधून काढेन. आता जास्त काही बोलायचं नाहीये मला. अण्णा अण्णा तुम्ही आम्हाला माफ कराल ना. पप्पा काय झालं? काही महत्वाचं काम होतं का? हो, बस ना. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मग कसं चाललंय तुझं काम? प्लॅनिंग सुरू आहे. आणि वेदांत मदत करतो की नाही? हो. खूप शार्प आहे तो. एवढ्या कमी वेळात त्याने त्याचा व्यवसायात जम बसवलाय. तुला खूप मदत होईल ना त्याची. खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडे. आणि तुझ्या व्यवसायात तुला काही मदत लागली तर सांग मला. तुला तर माहितीये मी शब्द टाकला आणि काम झालं नाही असं कधी होत नाही. मला सांग, अमूल्य पण आहे ना तुझ्या बरोबर? हो, करत होती, पण ती जॉब सोडून जाते आता. का? अरे म्हणजे हुशार आहे ती मुलगी. आणि कोविडच्या काळात अण्णांना किती मदत केली होती तिने. मग तुला का सोडून जाते? पप्पा ते जाऊ द्या ना, मी समजावतोय तिला, येईल ती परत. दादा खरं सांग ना. खरं सांग. एक काम करते, मीच सांगते. पप्पा ती अमूल्य आहे ना, ती दीडशाणी आहे. सतत लोकांची भांडत असते, सतत लोकांचा इन्सल्ट करत असते. त्यामुळे तिचं आणि वेदांचं अजिबात पटत नाही. सतत त्यांच्यात भांडणं होत असतात. तुला कोणी सांगितलं मध्ये बोलायला? आणि तू आमच्या ऑफिसच्या गोष्टींमध्ये का लक्ष घालतेस? हा, हे बघ, मी अमूल्याला समजावलंय आणि ती लवकरच जॉईन करणार आहे. मला कळत नाही, तू एवढा का भाव देतोस रे तिला? तू आणि मम्मा, माय गॉड, फॅशन सेन्स तरी आहे का तिला? ती आणि तिची ती बहीण, दोघी काकूबाई. त्यापेक्षा मला सांगायचंस, मी हेल्प करेन ना तुला. त्या अमूल्यापेक्षा माझा फॅशन सेन्स नक्की बरा आहे. तू मला हेल्प करणार आहेस? सारिका, तू माझी बहीण आहेस. फॅशन बद्दल तुला जरा असेल बरी समज, पण अमूल्य कामात चुकली ना तर मी किमान तिला बोलू तरी शकेन. आणि ती तिची चूक ऍक्सेप्ट सुद्धा करेल. ती जेवढी हुशार आणि हजरजबाबी आहे ना, तेवढीच नम्र सुद्धा आहे. तुझ्यासारखी हट्टी नाहीये. तुला कोणी बोललेलं आवडतं तरी का? आणि तू वेदांच्या ऑफिसमध्ये तिथल्या डिसिप्लिन मध्ये 1 तास सुद्धा टिकू शकणार नाहीस. सारिका, अण्णा सांगा ना, तुम्ही आम्हाला माफ कराल ना. आम्हाला माफी मागण्याचा सुद्धा अधिकार नाहीये का अण्णा? अण्णा प्लीज काहीतरी बोला ना. आई,
आई अगं तू काहीतरी बोल. आई आई अगं बोल ना. अहो पुरे आता ही आई 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 अगं काय होतं आई. एक मिनिट बाजूला व्हा. बीपीची गोळी घेतली नव्हती का तुम्ही? घेतली होती. पुन्हा बीपी चेक करूया आपण. या अण्णा अण्णा मी करते. मी आहे ना. चला या. सावकाश सावकाश सावकाश. बाजूला व्हा. या. सार्थक, तुझा राग मी समजू शकतो. अरे पण लहान आहे ती, आणि जे झालं ते झालं. अहो पप्पा, पण ती सारिका कशी वागते? तो विक्रांत दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे हे माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून मन मोठं करून मी लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. दुसरा कोणी असता तर गेला असता का? पण काय करणार, माझ्याच मित्राचा मुलगा आहे ना तो. आणि तुला तर माहिती आहे त्यांच्या फॅमिली बरोबर आपले जुने संबंध आहेत. आणि सारिकाचा जीव जडलाय रे विक्रांतवर. आता मला सांग, सारिकाचं लग्न व्हायला हवं असेल तर आरतीचं लग्न आधीच उरकायला नको का? एकाच घरात दोन पार्ट्या असतील तर होईल का विक्रांत आणि सारिकाचं लग्न? नाही ना. म्हणून म्हणतोय, नीट विचार कर. आपल्याच घरात फूट नकोय मला. आपण सारिकाला सपोर्ट करायला हवा. तू सारिकाचा सख्खा भाऊ आहेस. तूच जर तिच्या अपोज मध्ये गेलास तर सुनबाईंनी कुणाकडे बघायचं? त्यांनी कुणाची बाजू घ्यायची? म्हणून म्हणतोय, आपल्यात एकोपा हवा. आधी मला वाटलं आपण उशीर केलाय, आईला कळवायला हवं होतं. इनफॅक्ट आय वॉज प्रिपेअर्ड. पण आत्ता वाटतंय सार्थकच्या बाबांनी घाई केली सांगायला. सॅडिस्ट प्लेजर. ते चुकले आहेतच, पण अरे दादा ते तसेच आहेत. मी आता पुरतं ओळखलंय त्यांना. मी ना क्लिअरली बोलणार त्यांना. मान्य ते मोठे आहेत, तुझे सासरे आहेत, पण आपल्या फॅमिली मॅटरमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज नाहीये त्यांना. ते दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत असतील असं मला तरी नाही वाटत. पण तरी दादा, ही योग्य वेळ नाहीये. दादा, आपल्याला आधी आईचा राग शांत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नाहीतर ती आपलं काहीच ऐकून घेणार नाही. ठाव. अगं, आई माझ्याशी बोलायलाच तयार नाही. आणि हे असं पहिल्यांदा होतंय. विक्रांतला पण समजायला हवं ना दादा. म्हणजे मी समजू शकते की विक्रांत आरतीला असं इतक्या लवकर विसरणार नाही, पण तोवर आपण आईसमोर हा विषयच काढू शकणार नाही. अरे, इकडे विक्रांत, तिकडे आई. आधी एक पॉसिबिलिटी तरी होती, म्हणजे त्या आरतीचा होकार असेल तर मे बी मी आईला कन्व्हिन्स पण केलं असतं. पण आत्ता आई आरतीला एक्सेप्टच नाही करणार. नाहीच करणार. आणि सार्थकच्या पप्पांना हेच हवं होतं. घरात पॉलिटिक्स आणतोय हा माणूस. पण जाऊ दे, आपण विक्रांतवर फोकस केलं पाहिजे. आपण त्याचं मन डायव्हर्ट केलं पाहिजे. त्याला ना ही जाणीव करून दिली पाहिजे की आरतीचं स्वप्न बघणं बंद करत. हॅलो. हा विक्रांत, आई रूमच्या बाहेर आली का रे? नाही ना.
अरे मग तू घरी आहेस तर काहीतरी प्रयत्न कर ना. असाच वाट बघत बसणारस का? दादा तू प्लीज चिडू नकोस ना. मला माहिती आहे जे काही घडलंय त्या सिच्युएशनला मी रिस्पॉन्सिबल आहे, पण मी पण प्रयत्न करतोय रे. मी आईच्या रूम बाहेर उभा होतो, 2-3दा दार ठोठावलं, तिला हाकही मारली, पण ती काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. शेवटी मी फोन ट्राय केला तर तोही स्विच ऑफ आहे. दादा तूच सांग मी काय करू आता? तुझ्याकडून ना काहीच होणार नाहीये. मी आलोच. दादा 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 प्लीज प्लीज ऐक ना, तू विक्रांतवर असा एकदम चिडू नकोस. अगं अरे त्याला पण आईची काळजी आहे आणि ऑलरेडी त्याला खूप गिल्टी वाटतंय. प्लीज. ठीक आहे, मीच जाऊन ट्राय करतो.